नमस्ते मित्रांनो, आपण पाहूया गाथा नवनाथांची। आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं, नागनाथचे आईवडील हे श्री दत्त महाराजांना शोधण्यासाठी वनामध्ये आलेले असतात व ते दत्त महाराजांना विचारत असतात की नागनाथला वाचवा आणि जे काही घडलं आहे ते सर्व तुम्हासनी तर माहीतच असेल। श्री दत्त गुरुजी सांगू लागतात, तुम्हाला घाबरायची काहीही गरज नाही, नागनाथला काहीही होणार नाही आणि मी सर्व पाहतच आहे आणि नागनाथ स्वतः हा नारायणाचा अवतार आहे, त्याच्यामुळे तुम्ही घाबरू नका, नागनाथला काहीही होणार नाही, त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा आणि आता घरी जा। नागनाथची आई विचारू लागते, पण नागनाथने काय केलं असेल, त्याला का लोक त्रास देत आहेत असे? नागनाथ तर सर्वांचं चांगलं करत आहे, अन्नदान करत आहे आणि तो लोकांचं चांगलं विचार करतो, पण त्याला हा त्रास का? दत्तगुरू सांगू लागतात, या जगामध्ये जे कोणी चांगलं कार्य करत असतील त्यांना हे असे वाईट लोक अडवणारे असतातच, त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका, मी आहे पाहायला, तुम्ही आता निश्चिंत घरी जा। नागनाथवर जो आघोरी मंत्र झालेला आहे त्याला काहीही परिणाम होणार नाही, तुम्ही त्याची काळजी नका करू, हो तो लवकरात लवकर घरी येईल। इकडे आपण पाहतो, नागनाथ म्हणत असतो, या आघोरी मंत्रातून बाहेर कसं यावं हे मला माहीत नाही, तेवढी माझी साधना मी केलेली नाही, त्यामुळे आता मला श्री गुरुदत्त सांगतील की ह्यातून कसे बाहेर पडायचे। तेवढ्यात तिथे पद्मिनी आई येते, ते पाहून नागनाथ विचारू लागतो, आई तू इथे कसे काय बरं आणि इथे का आलीस? पद्मिनी आई सांगू लागते, तू इथे आहेस मग मी बाहेर कसे राहणार, त्याच्यामुळे मी सुद्धा इथेच आले। नागनाथ सांगू लागतो, तुला नको होते इथे यायला, आता आपण ह्या आघोरी मंत्रामध्ये अडकलेलो आहोत, आता तू सुद्धा इथे अडकले आहेस आणि यातून कसे बाहेर पडायचं हे सुद्धा मला माहीत नाही, पण माझे दत्तगुरू नक्की बाहेर काढतील आणि मला आता समजलं आहे की साधनेचं किती महत्त्व आहे ते। पद्मिनी बोलू लागते, तुझे आई बाबासुद्धा आता शोधत आहेत आणि ते इथे आलेत म्हणजे फार अवघड व्हायचं। नागनाथ म्हणतो, हो ते इथे आले तर खूप अवघड व्हायचं आणि आईसुद्धा खूप रडत आहे आणि हे मला इथे बसून जाणवत आहे। इकडे आपण पाहतो, लक्या म्हणत असतो, तुम्ही आलात आणि केवढ्यात नागनाथला हरवलं आणि त्याला बांधून ठेवलं तुम्ही। गजप्पा सांगू लागतो, अरे मग काय, अजून तू पाहिलंच काय, अजून बघ पुढे काय होतंय, आता ह्या नागनाथला इथून बाहेर पडताच येणार नाही, कित्येक जन्म जरी झाले तर ह्याला इथून बाहेर पडताच येणार नाही। लक्या सांगू लागतो, त्याने खूप त्रास दिला आहे त्या पाटीलला आणि गुरु आईला, तुम्ही एका क्षणी त्याला हरवलं आणि इथे बांधून ठेवलं तुमच्या मंत्रामध्ये। तेवढ्यात पद्मिनी आई व नागनाथ बाहेर येतात। पद्मिनी आई गजप्पाला म्हणू लागते, तुम्ही आम्हाला इथून बाहेर काढा, नाहीतर नागनाथला तरी काढा, तुम्ही सांगेल ते मी करायला तयार आहे। गजप्पा म्हणतो, तसे होणार नाही आणि तुम्ही दोघेही आता तिथेच बसून राहा। लक्या सांगू लागतो, गजप्पा तुमचं काय ऐकणार नाहीत आणि तुम्हाला कोणालाही सोडणार नाहीत बाहेर, तुम्ही आता आतच राहायचं। पद्मिनी आई म्हणते, बरं ठीक आहे, खायला काहीतरी द्या, निदान नागनाथाला काहीतरी द्या खायला। गजप्पा म्हणतो, हा अन्नदान करत होता ना मग आता खा म्हणाव की, आता काय झालं, इथे मंत्र चालत नाही आहेत का त्याचे? नागनाथ म्हणतो, तुमच्या या अघोरी मंत्रामुळे माझं इथं काहीच चालत नाही आहे। पद्मिनी आई म्हणते, निदान दूध तरी द्या प्यायला नागनाथाला। लाक्या म्हणतो, अरे ते बघ नागिनी आता दूध मागते प्यायला। नागनाथ बोलू लागतो, आई तू यासनी विनवणी करू नकोस, हे बघ गजप्पा, तुझ्या मागं यम उभा आहे असे मला दिसत आहे आणि ते तुला दिसणार नाही। गजप्पा बोलतो, मला तू काहीही बोलून घाबर सोडू नकोस। नागनाथ बोलतो, मला तुझा शेवट दिसत आहे। गजप्पा बोलतो, तुम्ही दोघेही आत जा, इथे थांबायचं नाही। नागनाथ व पद्मिनी आई दोघेही आत जातात। इकडे मच्छिंद्रनाथ म्हणत असतात, नागनाथाला त्यातून सुटका होणार, पण आपल्याला आपल्या गुरूंवरती संपूर्ण विश्वास असायला हवा, आपण कितीही कष्टात असलो तर ते कष्ट सामोरं आपण जायला हवं,
आणि तुम्हाला आपल्या गुरुवरती विश्वास असायला हवा. पुढे आपण पाहतो जालिंदरनाथ व कानिफनाथ गजप्पापाशी येतात व म्हणू लागतात, गजप्पा त्या नागनाथाला बाहेर बोलव. गजप्पा सांगू लागतो, कोण नागनाथ, मी नाही ओळखत त्याला. कानिफनाथ म्हणतात, गजप्पा असत्य बोलू नकोस, आतमध्ये नागनाथ आहे, त्याला बोलव आणि तू जे काही कार्य केलं आहेस ते आम्ही सर्व पाहिलं आहे. आता सांगत आहे तेवढं कर आणि नागनाथाला बाहेर बोलव, अन्यथा तुझं काही चांगलं होणार नाही बघ. सांगितलंय तेवढं कर. गजप्पा म्हणतो, मी काही कोणाचं ऐकत नाही आणि इथे काही नागनाथ नाही. कानिफनाथ सांगू लागतात, हे बघ गजप्पा, तू गुरूंची आज्ञा तोडत आहेस आणि सांगल तेवढं कर, नाहीतर तुझा शेवट होईल आज. नागनाथाला बोलव लवकरात लवकर. गजप्पा सांगू लागतो, हे बघा, मी तुमची आज्ञा पाळायला काही मी बांधील नाही आहे आणि गुरु आईने तिथं ठेवले आहे, तिला विचारा. लक्या सांगू लागतो, मला भीती वाटत आहे, तुम्ही ते सांगतात तसं करा. गजप्पा म्हणतो, मी कोणाचं ऐकत नाही. कानिफनाथ चिडतात व म्हणू लागतात, गजप्पा तुला सांगेल तेवढं ऐक, नाहीतर खूप अवघड व्हायचं मग. तसे बोलताच गजप्पा गुरु आईला हाक मारू लागतो व म्हणतो, बाहेर ये, इकडे कोण आलेत बघ. तेवढ्यात गुरुआई बाहेर येते. गजप्पा म्हणू लागतो, हे पहा, कोण दोघे नाथ आले आहेत आणि आपल्याला आव्हान करत आहेत, नागनाथला सोड असे बोलत आहेत. गुरुआई म्हणू लागते, अरे तुम्हाला सांगितलं होतं ना मी, इथे थांबायचं नाही, इथून जावा तुम्ही. गजप्पा म्हणतो, थांब मी पाहतो यासनी, असे बोलून तो काहीतरी मंत्र म्हणतो व त्यासनी एका रिंगणामध्ये अडकून ठेवतो. सर्व बाजूंनी आग लागते. पुढे जालिंदरनाथसुद्धा काहीतरी मंत्र म्हणतात व त्या आगावर फेकतात. ते आग नाहीसं होतं. ते पाहून गजप्पा खूप घाबरतो. आता इकडे नागनाथ त्यांच्या मंत्रापासून सुटका होतो व तो चालून पुढे येत असतो. गजप्पा त्याचा हात पकडतो व म्हणतो, कुठे जात आहेस, थांब इथे. नागनाथचा हात पकडतात जालिंदरनाथ सांगू लागतात, हे बघ नागनाथ, तुला जे कोणी अडवत आहेत त्यासनी तू मार. आता तुला कोण अडवेल त्यांना तू सोडू नकोस. तसे म्हणताच नागनाथ म्हणतात, आदेश अलक निरंजन. तसे म्हणून त्याच्या हातामध्ये त्रिशूल येतं. ते त्रिशूल घेऊन गजप्पाच्या पोटामध्ये वार करतात. थोड्या वेळाने गजप्पा तिथून नाहीसा होतो. ते पाहून गुरुआई व लक्या खूप घाबरतात. पुढे नागनाथ बोलतो, गुरुदेव, पद्मिनी आईसुद्धा आत आहे आणि यांच्या मंत्रामध्ये तीसुद्धा अडकली आहे. जालिंदरनाथ म्हणतात, बोलव तुझ्या आईला. नागनाथ पद्मिनी आईला हाक मारतो. ती बाहेर येते. पुढे जालिंदरनाथ गुरुआईला सांगू लागतात, हे पहा, गजप्पाने आड घातला म्हणून त्याचा आता तो नाहीसा झाला आहे. असे तू वागू नकोस, अजून तुला सांगत आहे. ह्याच्या पुढे जर असं काही झालं तर तुझंही शेवट होईल. तसे बोलून जालिंदरनाथ, कानिफनाथ, नागनाथ व पद्मिनी आई हे चौघेही निघू लागतात. पुढे आपण पाहतो पद्मिनी आईला जालिंदरनाथ सांगू लागतात, हे पहा, नागनाथ आणि तुम्ही दोघे एकत्र सोबत घरी जाऊ नका आणि कोणालाही समजू नये की तू नागिनी आहेस ते. पद्मिनी आई म्हणते, हो गुरुदेव, तुम्ही सांगाल तसंच होईल. तसे म्हणताच पद्मिनी आई तिथून निघून जाते. जालिंदरनाथ नागनाथला सांगू लागतात, हे पहा, जी पद्मिनी आई तुमच्या घरी राहते ती मनुष्य रूपातच राहू दे. गावात कोणालाही समजता कामा नये आणि कोणालाही समजू नये. नागनाथ सांगू लागतो, हो गुरुदेव, तसंच होईल, कोणालाही समजणार नाही. इथे आपला आजचा भाग संपतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि जमेल तितकं शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढचा भाग पाहायला विसरू नका. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की गुरुदेव दत्त म्हणत असतात की नागनाथाला हा एक क्षुद्र संकट आलेले होते. आणखीन अशा खूप काही अडचणी येणार आहेत, त्याला सामोरं जावं लागणार आहे असे ते नागनाथला सांगतात. नागनाथ बोलू लागतो, हो, तप आणि साधना याची किती गरज आहे ते मला आता समजलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, पुढचा भाग खूप महत्त्वाचा आहे व पुढचा भाग पाहायला विसरू नका. असेच आपल्या चॅनलवरती जोडून राहा व गाथा नवनाथाची पुढचा भाग पाहायला विसरू नका.